आपुले कल्याण इच्छेले जयाने तिने या नामासी विसंबू नये करील परिपूर्ण मनीचे हेत ठेविल्या चित्त नामापाशी भुक्ती आणि मुक्ती उळंगती सिद्धी होईल की वृद्धी आत्मनिष्ठे एका जनार्दनी जपता हे नाम पुरविल काम जो जो हेतू विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् कमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण सततीया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका 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 दुसरे चरण सततीया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानीशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमा स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहक्षेत्र निवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं ओ आ ओम नमो
ज्ञानेश्वरा आ ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा ओ आ तुमचा अनुग्रह लादलो ओ तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवात साष्टांग हे करी दंडवात विश्रांती पावलो सांभाळाव करी विश्रांती पावलो सांभाळाव करी साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे विश्रांती पावलो सांभाळ विश्रांती पावलो सांभाळ श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाल 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 आपुले कल्याण इच्छिले दयाने आपुले कल्याण इच्छिले दयाने तेने या नामासी विसंबू नये करील परिपूर्ण मनीचे हे हेत हे विल्या चित्त नामापाशी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाविंद सेवेमध्ये आपला देह समर्पित करणारे शांतता व महानता ज्यांच्या जीवनामध्ये वास करते असे असणारे पैठणचे श्री संत शांती ब्रह्मनाथ बाबा नाथ बाबांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा नामाचं त्या ठिकाणी महत्व सांगणारा किंवा कल्याणाचं साधन सांगणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठाला विठाल 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 अभंग नाथ बाबांचा आहे परंतु अभंगाला कुठेतरी स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की जगत चालक ब्रह्मांड नायक पंढरीचे पांडुरंग परमात्म्याच्या सत्तेने कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आपला चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 17वे आणि संत सावता महाराजांच्या मूर्ती स्थापने दिनानिमित्त आपला हा भव्य दिव्य असा सोहळा चालू आहे आणि या सोहळ्यामध्ये आज प्रथम दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे खऱ्या अर्थानं काकांचा बालाजी काकांचा फोन आमच्या परमेश्वरी दिदी परभणी यांना आला आणि त्यांनी त्या ठिकाणी माझ्याकडे ही सेवा सुपूर्त केली सर्व गावकरी मंडळींच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करते खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ आहात तरी सुद्धा माझ्यासारख्या पामरात त्या ठिकाणी तुम्ही कीर्तन श्रवण करणार आहेत तर खऱ्या अर्थाने सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असे गायनाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत मृदुंगाचार्यही उपस्थित आहेत आज या ठिकाणी पहिली जी चाल ज्यांनी गायली ते आमचे बंधू एकनाथ महाराज त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा फार सुंदर त्यांचा कंठ आहे त्याचबरोबर
त्याचबरोबर आपले अशोक महाराज असतील त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फार सुंदर त्यांचाही कंठ आहे. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी दोन्ही माझे बंधू मृदुंगाची सुंदर साथ मला करत आहेत. आमचे दादा मंगेश महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. चैतन्य महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फार सुंदर त्या ठिकाणी मला दोन्ही आमचे बंधू साथ करत आहेत. त्याचबरोबर विनेकरी ताई असतील, इकडे आमचे चोपदार काका आहेत, इकडेही आहेत. त्याचबरोबर हे या वारकरी संस्थानमधील आमचे लहान बाल गोपाळ आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्वच त्या ठिकाणी माळकरी टाळकरी विनेकरी श्रोते मंडळी सर्वच जण, त्याचबरोबर आमचे दादा आहेत, काय नाव, आदित्य दादा आहेत. दादा या ठिकाणी कीर्तन शूटिंग करत आहेत. तुम्हाला जर परत कधी वाटलं की आपलं कीर्तन पुन्हा ऐकावं तर दादांच्या चॅनल वरती तुम्ही जा, तुम्हाला त्या ठिकाणी कीर्तन ऐकायला मिळेल. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, सर्वांच्या या उपस्थितीमध्ये आपल्याला कीर्तन करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. पहा, हा अभंग जो निवडलेला आहे आपण सेवेकरिता, तो अभंग पैठणचे संत शांतीब्रह्म नाथ बाबांचा आहे. आणि खऱ्या अर्थानं आज नाथ बाबांची षष्टी आहे आणि षष्टी पण आहे आणि आपला सप्ताहाचा पहिला दिवस आहे. म्हणून षष्टी असल्या कारणानं आणि आपल्या सप्ताहाचा पहिला दिवस असल्या कारणानं नामपर अभंग घेतला आणि त्याच संतांचा म्हणजे नाथ बाबांचाच अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये नाथ बाबा कल्याणाचं साधन आपल्याला सांगतात. काय सांगतात नाथ बाबा? आपुले कल्याण इच्छेले जयाने तेने या नामासी विसंबू नये. तुम्हाला जर तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल, तुमचं हित करून घ्यायचं असेल, तुमचं गोमट करून घ्यायचं असेल तर तुम्ही नामचिंतन करा. काय साधन सांगितलं? तुम्ही नामचिंतन करा. का बरं नामचिंतन करायचंय? तर आपल्या मनातील ज्या इच्छा अपेक्षा कल्पना ज्या असतील त्या नामचिंतनानं पूर्ण होतील. मग ताई, नामचिंतनानं आमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, पण त्यासाठी काही अट वगैरे आहे का? हो, आहे ना. जर तुम्ही चित्त देऊन नामचिंतन केलं तरच तुमच्या त्या ठिकाणी इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. करील परिपूर्ण मनीचे हेत ठेवील या चित्त नामापाशी. जर नामापाशी चित्त समर्पित असेल तरच तुमचे मनातील कार्य इच्छा पूर्ण होतील. आणि पहा, आपल्या मनातील इच्छा आकांक्षा तर पूर्ण होतीलच, परंतु भुक्ती आणि मुक्ती ओळंगती सिद्ध्याही प्राप्त होतील. भुक्तीही मिळेल आणि मुक्तीही मिळेल. भुक्ती आणि मुक्ती ओळंगती सिद्धी होईल की वृद्धी आत्मनिष्ठे. आणि आत्म्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी निष्ठता आपल्याला प्राप्त होईल. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, एका जनार्दनी जपता हे नाम पुरवील काम जो जो हेतू. तुमचा जो काही हेतू असेल तो नाम चिंतनानं पूर्ण होईल. कारण मन होईल परिपूर्ण मनीचे हेत ठेविल्या चित्त नामापाशी. विठ्ठल विठ्ठल आज खऱ्या अर्थानं नाथ बाबांची षष्टी आहे. आज फाल्गुन मध्ये षष्टी आहे आणि नाथ बाबांचा अधिकार सामान्य नाही. 6 दृष्टीनं आजच्या दिवसाला महत्व आहे. आज नाथ बाबांचे जे गुरु आहेत जनार्दन पंत, तर जनार्दन पंतांचा आजच्याच दिवशी जन्मदिवस झालेला आहे. त्याचबरोबर जनार्दन पंतांना दत्त दर्शन सुद्धा आजच्याच दिवशी झालेलं आहे. आणि नाथ महाराजांच्या गुरूंनी जनार्दन पंतांनी आजच्याच दिवशी समाधी सुद्धा घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर नाथ महाराजांना सुद्धा दत्त दर्शन आजच्याच दिवशी झालेलं आहे. दत्तप्रभूंचं दर्शन आजच्या दिवशी झालेले आणि जल समाधी नाथ महाराजांनी आजच्याच दिवशी घेतलेली. म्हणून खऱ्या अर्थानं आजचा जो दिवस आहे तो पर्व काळाचा दिवस आहे. 6 दृष्टीने या ठिकाणी याला महत्व आहे. नाथ महाराजांची आज षष्टी आहे आणि नाथ महाराजांचा अधिकार सामान्य नाही.
नाथ महाराजांचा अधिकार जर आपण पाहायला गेलो तर नाथ महाराजांचा अधिकार एवढा श्रेष्ठ आहे की जगाच्या मालकानं त्या ठिकाणी नाथांच्या घरी काम करावं. कावडीने पाणीच्या घरी चक्रपाणी वाही 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 अनन्य भक्ती भावे निळावंताचे पाये अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाय अनन्य भक्ती भावे निळावंताचे पाये हे अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाय ओ वाळू आरती स्वामी एकनाथ ओ वाळू आरती स्वामी एकनाथ कावडीने पाणीच्या घरी चक्रपाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळावंताचे पाये अनन्य भक्ती भावे निळावंताचे पाये कावडीने पाणीच्या घरी चक्रपाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाय अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाय कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. जगाचा मालक आहे तो परंतु नाथांच्या घरी काम करतो आहे. 36 वर्ष जगाच्या मालकानं नाथांच्या घरी काम केलेलं आहे. पहिले 12 वर्ष विठ्ठल हे नाव धारण करून त्या ठिकाणी नाथ महाराजांच्या मागे कीर्तनामध्ये ध्रुपद गाण्याचं काम जगाच्या मालकानं केलेलं आहे. पुढील 12 वर्ष महाराजांनी प्रमाण दिल्याप्रमाणे कावडीनं त्या ठिकाणी पाणी भरण्याचं काम असेल त्याचबरोबर अजून खूप कामे त्या ठिकाणी नाथांच्या घरी केली. काय काय कामे केली? श्रीखंड्या चंदन उगाळून करी गंगा तीरी धुतासे श्रीखंडा चंदना ओगाळून करी गंगा तीरी धुतासे कंठल घरी उकळून करे खंड्या चंदना श्रीखंडा चंदन ओगाळून करी धोत्रे गंगा तीरी धुतासे खंड्या चंदना श्रीखंडा चंदना ओगाळून करी गंगा तीरी धुतासे श्रीखंडा चंदना ओगाळून करी गंगा तीरी धुतासे श्रीखंडा चंदना ओगाळून करी श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी आणि वस्त्रे गंगा तिरी धुत असे. धुण्याचं काम जगाच्या मालकानं नाथांच्या घरी केलं. आपण साधं शेजारणीच कधी जर समजा आपल्याकडे एखादा ड्रेस आला, काही कपडे आपल्या दारात पडले, धुतो का आपण? धुतो का महिला मंडळ? नाही धुत आपण. परंतु जगाचा मालक आहे परंतु नाथांच्या घरी धुण्याचं काम करतोय. केवढा अधिकार नाथांचा आहे. धुण्याचं काम करतायत, चंदन उगाळून देण्याचं काम करतायत, कधी देव पूजा करतायत, स्वतःचीच पूजा नाथांच्या घरी करतायत.
किती अधिकार नाथ महाराजांचा असेल. आणि पुढील 12 वर्ष त्या ठिकाणी केशव नाव धारण करून भागवत श्रवणाचं काम त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं केलेलं आहे. नाथरायांचा अधिकार सामान्य नाही. नाथरायांकडे त्रिगुण पाहायला मिळते. नाथराय शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत आहेत. संत कशाप्रमाणे तर जगत कल्याणाकरता अवतार आहे म्हणून संत आहे. शांत कसे आहेत नाथ बाबा तर सर्वांनाच त्या ठिकाणी दृष्टांत परिचित आहे. परंतु एक दिवस नाथराय गंगा स्नानाला चालले होते आणि जात असताना एका यवनाला त्या ठिकाणी नाथरायांबद्दल फार द्वेष होता. आज नाथरायांची आपण शांतता भंगच करूयात म्हणून त्या ठिकाणी विडा घेतला. पान त्या ठिकाणी तंबाखू पान वगैरे घेऊन एका झाडावरती बसला आणि बसल्यानंतर नाथराया गंगेमध्ये स्नान करायला चालले होते. नाथरायांनी गंगेमध्ये स्नान केलं आणि परत येत असताना त्या ठिकाणी तो यवन नाथरायांवरती थुंकला. नाथराय पुन्हा त्या ठिकाणी ते वस्त्र काढलं अंगावरचं आणि पुन्हा गंगेमध्ये स्नान करायला गेले. असं एकदा नाही दोनदा नाही तर महाराज लोक सांगतात की जवळपास 108 वेळा नाथरायांवरती तो यवन थुंकला होता. तरी सुद्धा नाथरायांची शांतता भंग झाली नाही. शेवटी त्या यवनाचं तोंड थुंकून थुंकून आतडे कातडे सालटे निघले तोंडाचे. तरी सुद्धा नाथरायांना क्रोध आला नाही. नाथराय शांतच होते. पुन्हा स्नान करायचे, पुन्हा यायचे, पुन्हा स्नान करायचे. परंतु त्याला एकही शब्द बोलले नाही. आपण जर त्या ठिकाणी असतो तर सारोळेकर आपण जर त्या ठिकाणी असतो तर काय केलं असतं. आपल्याला सदा समोरचा जर बोलत असला आणि आपल्यावर जर थुंक आवडला तर आपल्याला कसं वाटतं. सांभाळून जरा बोल आपण असं त्याला खवळतो की नाही. परंतु नाथराय एवढे शांत होते, एवढे शांत की त्या ठिकाणी तो यवन शरण गेला. यवन अंगा प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, मुक्त केला. हे यवनांगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. टाळी वाजवा. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला. परंतु नाथराय एवढे शांत होते की त्या ठिकाणी यवन शरण आल्यानंतर नाथराय म्हणतात की बाबा रे मी फार आळशी आहे. दररोज फक्त एकदाच गंगा स्नान करतो. पण आज तुझ्यामुळे मला 108 वेळा गंगा स्नान केल्याचं पुण्य मिळालं. तू काही पाप केलं नाही त्याच्यामुळे मला शरण तू काही येऊ नकोस. उलट तू काय कर माझ्यासोबत घरी चल, मी तुला पुरणपोळी खाऊ घालतो. एवढे शांत नाथराया होते. श्रीमंत कसे होते नाथराया तर नाथरायांच्या घरी दररोज भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य होता. एवढे श्रीमंत नाथराया होते. दररोज त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचे. देवाच्या आवडीचं जे काही असेल ते दररोज करायचे. आपण असं करतो का. देवाच्या आवडीचं करतच नाही. खऱ्या अर्थानं आपण जो नैवेद्य देवाला करतो, नैवेद्य दाखवतात ना पण तुम्ही दाखवतात. आपण जो नैवेद्य दाखवतो तो आपल्याच आवडीप्रमाणे आपण नैवेद्य दाखवतो. आपण कधी म्हणतो का देवाला कांदा चालत नाही, देवाला लसूण चालत नाही म्हणून आपणही करायचं नाही. नाही म्हणत आपण. आपल्या ज्या आवडीचं आहे आवडीच्या मते करीती भोजना भोग नारायण म्हणती केला. देवासाठी भोग केलाय पण आपल्याच आवडीचा करतो की नाही. आणि त्यातही नैवेद्य करत असताना आपली किती कंजूसी असते. देवाला किती नैवेद्य असतो.
थोडा आपल्याला आपल्याला फार मोठं लागतं पण देवाला थोडस देतो. रे जगाचा मालक आहे तो, त्याला आपल्या एवढ्याशाने काय होणार आहे. परंतु आपला त्या प्रकारचा भावच नाही. आपल्याच मताचं भोजन करतो आणि देवाला त्या ठिकाणी घे बाबा एकदाचा खा, नाही का. परंतु नाथराया देवाला दररोज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचे. श्रीमंत अशा प्रकारचे नाथ बाबा होते. झालं काय, नाथरायांच्या घरामध्ये 4 चोर शिरले. किती चोर शिरले, जागे आहात ना तुम्ही. 4 चोर त्या ठिकाणी नाथरायांच्या घरामध्ये शिरले. आणि शिरल्यानंतर त्या ठिकाणी नाथरायांच्या घरी काही संपत्ती कमी नव्हती. गाठोडीची गाठोडी जी हाताला येईन काय येईन ते सगळं घेऊ लागले. 4 त्या ठिकाणी चौघांनी गाठोडे भरून घेतले. आणि घेतल्याबरोबर आता ठरलं यांचं एकाने एकाला उचलून द्यायचं, एकाने एकाला उचलून द्यायचं. दुसऱ्यानं पहिल्याला उचलून दिलं, तिसऱ्यानं दुसऱ्याला उचलून दिलं आणि चौथ्यानं तिसऱ्याला उचलून दिलं. आता राहिलं कोण, चौथा राहिला. आता चौथ्याला कोण उचलून देणार. हे तिघं आपले आपले निघून गेले. पण आता हा चिंतेमध्ये पडला, अरे आपण जर सापडलो तर बेदाम मार खाऊ. म्हणून त्या ठिकाणी खडबड करू लागला. आता न्यावं का नाही असं करू लागला. परंतु असं करत असताना त्याच्याकडून एक भांड खाली पडतं आणि त्याचा आवाज होतो. नाथराय त्या आवाजानं उठतात आणि उठल्याबरोबर पाहतात तर आपल्या घरामध्ये चोर शिरलेला. आता नाथराय आपण जर चोर शिरला असता आपण काय केलं असतं, हॅलो 100 नाही का, लगेच त्या ठिकाणी त्या नंबरला फोन लावून आपण पोलिसांना बोलवून घेतलं असतं. पण नाथरायनी तसं काही केलं नाही. नाथराय त्याच्या जवळ गेले. हा तर फार घाबरलेला. माफ करा नाथराय, आतापासून करणार नाही. पण नाथराय म्हणतात, बाबा रे तू का थांबलास इथं, तुझे बाकीचे मित्र गेलेत का. म्हणे झालं काय नाथराया, दुसऱ्यानं पहिल्याला उचलून दिलं, तिसऱ्यानं दुसऱ्याला उचलून दिलं आणि मी तिसऱ्याला उचलून दिलं. पण मला उचलून द्यायला कोण. नाथराय म्हणतात, अरे मी आहे ना, मी तुला चौथं गाठोडं उचलून देतो. एवढे श्रीमंत नाथ बाबा होते. त्या ठिकाणी तो चोर नाथरायांचा असा स्वभाव पाहून नाथरायांना शरण गेला. नाथराया चुकलोय मी. आणि चोर त्या ठिकाणी नाथरायांसमीतच कायम राहू लागला. त्याचा उद्धार झाला. मला सांगायचं काय आहे, नाथराय फार श्रीमंत होते. नाथराय श्रीमंत होते, शांत होते आणि संत होते. असे नाथराय होते. नाथरायांचा अधिकार सामान्य नाही. नाथरायांचा अधिकार जर आपण बघायला गेलो तर संपूर्ण रात्र नाथरायांचा अधिकार सांगण्यामध्येच निघून जाईल. परंतु आपल्याला अभंगाकडे सुद्धा वळायचं आहे. आणि असे ते अधिकार संपन्न नाथ बाबा या अभंगामध्ये आपल्याला कल्याणाचं साधन अवलोकन करून सांगतात. महाराज सांगतात की बाबा रे, तुला जर तुझं कल्याण करायचं असेल, तुझं हित करायचं असेल, तुझं गोमट करायचं असेल, चांगलं करायचं असेल तर तू नामचिंतन कर. नामचिंतनाशिवाय पर्यायी साधनच या भूतलावरती नाहीये. नामचिंतन एवढंच साधन त्या ठिकाणी कल्याणाचं आहे. नाथराया कल्याणाचं साधन सर्वांना सांगतायत. कल्याणाचं आपल्याला जर आपलं कल्याण व्हावं वाटत असेल, आपण नामचिंतन करावं. पहा या अभंगामध्ये, अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आपल्याला 2 प्रश्न पाहायला मिळतात. कल्याण आपलं कोण करून देतं आणि कल्याण कशाने होतं. तर कल्याण आपलं नामचिंतनाने होतं आणि कल्याण आपल्याला जे नामचिंतन संत आपल्याला घ्यायला लावतात ते संत आपलं कल्याण करून देतात. संत कल्याण करून देतात आणि नामचिंतन हे कल्याणाचं साधन आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संतांनाच आपलं कल्याणाचं साधन माहिती, संतांनाच आपलं हिताचं साधन माहितीये का. शोधून या आले संत हिताहित जगाचे. जगाचं हित कशामध्ये आहे आणि अनहित कशामध्ये आहे हे पण फक्त संतांनाच माहित आहे. म्हणून संत त्या ठिकाणी जगाचं हित आणि अनहित लोकांना जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जय बाबा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. ओ
जगाच्या विभूती जगाच्या कल्याणाचा विभूती जगाच्या कल्याणाचा विभूती देह कष्ट भीती पर उपकारे 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 देह कष्ट भीती परोपकार जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याण संतांच्या विभूती जगाच्या कल्याण संतांच्या विभूती पर उपकारे देह कष्ट भीते 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 पर उपकारे देह कष्ट भीते